तर गाईस परत एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. मी गंधक संतोषकर तुमचं स्वागत करतो. अरे असतो काय तर किती दिवसाला तर येतोय ब्लॉग, किती दिवसात तरी 2-3 महिने. तर त्याच्यासाठी सॉरी. नाही दीड महिना झाला. दीड महिना परीक्षा होती, मानसची पण होती म्हणून काय जातं. 2 ब्लॉग आम्ही काढले, 2 ब्लॉग तेवढे हागले की मग ते आम्ही काढलेच नाही. पण ते म्हणजे व्हिडिओ तसेच राहिले आणि नंतरला गुगलचा बॅकअपचा इश्यू झाला, ते सगळे व्हिडिओ डिलीट. जाऊ दे. आता चालले कुठेतरी काय तुम्हाला पुढे तर जातो. आता तिकडे स्टेशनला जायचं, तिकडनं जाणार आहे, ट्रेन पकडून जायचंय. बघूया पुढे कसं काय. तर गाईस स्टेशनला पोहोचलेलो आहे. सगळे 1200 साबार बिबार इथे खाली ठेवलं आहे. ट्रेन यायला खूप टाईम आहे. आताशी 8:45 झाले. 9:30ची ट्रेन आहे. लेट होईल शक्यता. हां तिकीट काढले नव्हते आणि नंतरला इथे येऊन सांगतो तिकीटवरती प्रिंट काढायची इथे जाऊन, आणि ते लोक बोलतात की प्रिंट निघतच नाही. मग आमच्या तिथे अर्धा तास म्हणून मी याला घेऊन नाही येतो. त्यांची चुकी, पण काय करणार, गाव यायचं ते महिला घेऊन जायला लागतं ना, असा विषय. काय माणूस चला आता ट्रेन आल्यावर दाखवतो तुम्हाला. काही सध्या आता आम्ही ट्रेनमध्ये कुठे पुन्हा पोहोचू. आता जाम कंटा आलेला उभा राहून पण चुकी आमची, आम्ही चुकीच्या जागेवर चढलेलो. रिझर्वेशन सीटच्या इथे चढलेलो. आम्हाला चढायचं होतं ट्रेन. ट्रेनची चुकी होती. ट्रेन चुकीचा इथे लागली, म्हणजे सीट म्हणजे काय बोलतात त्याला, बोगी दुसरीकडे लागलेली, बाकी आहे नाही. तर आता आम्ही 1-2 तासात पोचू. कुठे तिकडे घेऊया. अरे पैसा खूप आहे आपल्याकडे, रास पैसा आहे. मानस आपल्याकडे रास पैसा आहे. अरे ते तुटले. तर तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. चला गाईज आता आम्ही आलेलो आहे जेजुरीला. आकाश स्टेशन शांत आहे. स्टेशन शांत आहे. परत एवढे अरे हळू फिरव, घरकन नको फिरवला. हे बघा जेजुरी. बस. तर आता स्टेशन एवढं आम्ही आलो सकाळी वाजता 8:30ला. ट्रेन झाली 9:30ची होती, झाली 10:30 आली ती. मग ते म्हटलं 10 चला आली तर आली. आम्ही चढलो तर 2 डबे मागे उभं राहिलो. आम्ही तरी पण म्हणजे बस ट्रेन पुढे गेली नाही, मागे नाही गेली. जिथे येणार होती तिथे डब्यात आले नाही. आम्ही रिझर्वच्या सीटमध्ये जाऊन बसलो. तिकडे एवढी गर्दी की भाई न उभा राहिला. आम्ही शेवटी कसं तरी 1-अर्धा तास काढला, 1.5 काढला. 2 तास काढले आणि मग मी ह्यांना नको जाऊया इकडनं. आणि मग शेवटी आम्ही आलो आमच्या जनरल मध्ये बघाल तर रिझर्वर पेक्षा खूप सारी कमी जागा होती. म्हणजे अशी जागा चालेल तरी होती भाई. पुण्याला आम्हाला बसायला भेटला. सॉरी ट्रेन हा पुण्याला बसले. हे लोक पुण्याला दोघं बसले तरी मी उभा होतो. नंतरला मला खूप पुढे जाऊन जागा भेटली. साले रडे आहेत ना एवढे की बसायला पण दिलं नाही. मध्ये पुण्याला बसायला दिलं ह्याला. हा किती बसायला दिलं रे? 5 मिनिटं. 5 मिनिटं. गाईज आता आम्ही चाललो आदित्यच्या घरी. आता त्याचे काका येणार आहेत. काय कुठली टाटा ना रे? नाही ऑडी. नाही आपली थार घेऊन येणार आहे. 4x4 एक थार आहे आणि एक जीव आहे का नाही. हा जीव आहे का? हा तशी आधीची लायकी नाही पण बाकी त्यांची आहे. आधीची लायकी तर कुठेच नाही. काहीच केलं नाही त्यांनी आज. नुसता ढोल्यासारखा बसून होता सीटवर. आणि इकडे स्टेशनला उतरायला सांगितलं. याला बोललो 5 मिनिटं आधी पुढे चल. ह्याला ते पण नाही जमलं. हा तिकडे हागला आणि तिथे पाऊस सुरू झाला. आला तर पाऊस पण पडायला हा ह्याला खूप माहितीये काका, ह्याला विचार, ह्याला माहितीये. आता आम्ही जेजुरीवरून बाहेर आलो आणि स्टेशनवर ना जेजुरी स्टेशनवर बाहेर आलो. तर हे बघा काय आधी हे काहीच नव्हतं. हॅलो आता हा पहिला आलेलाच. कुठे आजोबा सांगितलं. आजोबांच्याकडे फोटो आहेत सगळे. आजोबा 2 वेळा येऊन. ठीक आहे चालतंय. तर गाईज आता आम्ही निघालोय गड चढायला. हा तर गाईज 300 रुपये हातात घेऊन निघालोय. दाखवतो तुम्हाला. खात्री. तर गाईज मानसने मला हागरा बोलून मी ब्लॉग सुरू केलाय. गजब बेइज्जती है. आता आम्ही फ्रेश होऊन आलेलो. सांगायचं उरलेलं ते फ्रेश पण झालो आम्ही. मी आंघोळ नाही केली आहे. मी तोंड हातपाय धुवून झालोय. आदित्यने आंघोळ केली आहे आणि मानसने आंघोळ केली आहे. ॲटिट्यूड दाखवायचं होतं का असं नाही बघत. आता बघूया पुढे काय कसं वेगळं आहे.
बघताय मी तर फर्स्ट टाइम माझी आणि मानसचं जेजुरीगड हे चढणं. आधी तर खूप वेळ चढवला कारण आधीचं गाव आहे, विषय खोल आहे आधीचा. तर आता वरती चढताना तुम्हाला दाखवतो कसं काय. तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग, लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर भेटूया वर जाऊन. त्याचं आम्ही पायथ्याशी पोचलेलो आणि पायथ्याशी आहे ना, पायथ्याशी. हां पायथ्याशी पोचलेलो. तर समोर गणेश मंदिर दिसतोय. आम्ही येता येता जाऊ, बघू नाही तर आता. हां तुम्ही बघून घ्या. चिंतामणी चिंतामणीचा गणपती चल रे. चला आता कुठून जायचं आधी. आम्ही आता भंडारा घेतलाय आणि हा एंट्री आहे जेजुरीचा पायथ्याशी पहिलावाला गड आहे. हा पहिला गड, मुख्य महाद्वार. तर मी 50 वाला घेतला, मानसी 230 वाले घेतले. पण आणि एक माझा हा तर आता जातोय नंदीवाले पण आहे. नंदी बैलाची दर्शन पण आमचं करून झालेलं आहे. सगळं आहे, सगळं केलं दर्शन. तू नाही केलं पास होतं ना, मी केलं. हे बघ इथं दाखव भाई, टिक्का लावला. हा चला आता वरती जाऊन भेटूया तुम्हाला कसं काय. बैल बघ किती मोठी आहे. अप्रॉक्स 50 kg एवढे असू शकते. गर्दी खूप आहे. चला बघू पुढे जाऊन काय विषय आहे की नाही. गाइस अभी हम लोग ऊपर आए थे इधर घर पे. ये लला पानी इसके लिए ये थक गया. ये थोड़ा सा ऊपर आया और थक गया. और हम लोग को बोल रहा था को बोल रहा था जो पहली बार चलता है ना वो है. हाँ जो पहली बार चलता है वो बहुत पहले थक जाता है. असं तर काय काही आता मी ते किचनच्या इथे आलेलो. वरती चढलो, अजून वरती चढलो नाही, अजून खालतीच आहे. फोटोज काढले खूप सारे. हा हे असं सारखं होतं. मी बोललो मम्मीला बनवून घेतो. तर ते एक गळतोय बरोबर. हा कविता नावाचं काका बनवतात. असं बनवतात ते काका. मी पण एक असं बनवलंय. ट्रायल म्हणून बनवतोय. नाव नका विचारू काय लिहितं ते प्लीज. गॅस करा कमेंट. काय एवढा ये काढ वरचं टाकलं काढ. बघा आम्ही बनवलंय. माझ्या मागे उलट दिसतंय. उलटे जाऊ दे जाऊ दे. कविता लिहिलंय मी. माझ्या आणि मम्मीचं नाव आहे. ब्लॉगर टेकिंग फोटोज ब्रो. वन टू थ्री. तर काही तुम्हाला एंट्री दाखवली, कसं मस्त वाटलं एकदम. हा आता आतमध्ये नाही मराठीत पण recording. घेतो. तर आतमध्ये guys, आतमध्ये रेकॉर्डिंग करता येईल की नाही माहिती नाही, पण मंदिर तर भारी आहे एकदम. आतमध्ये मोस्टली नाही अलाउड नाहीये, पण आम्ही बघू दाखवतो try तुम्हाला. बघा हे मंदिर आहे. तो मंदिर आता मराठीत घेतो, लँग्वेज चेंज. करू. केले झालं. तर आता मस्त होतं, मजा आली. एकदम वेगळंच वाटतं आल्यावर आतमध्ये. तुम्हाला कळत पुढे सांगतो आम्हाला कसं काय वाटलं. इथे चपला ठेवल्या आहेत आणि आता आतमध्ये पाय पडायचं. आणि अजून एक गोष्ट, आधी मानसचं घेऊया. हा मी फोटो काढला मानस तावडेचा आहे. बघा हे बघा. अरे नुसता क्लास दिसतोय. अजून एक मारू का याला. हा हे बघा माझा अजून एक मस्त. माझा पण मस्त आला आणि मानसचा पण ठीकठाक आहे. चल चालतंय. 2 मिनिटं चला आता जाऊयात. मला त्या फोटोवाल्यांनी बुटका करून टाक. एवढा लंबू हायटेड माणूस आहे. कोणाची तरी पनवती लावली सारखं फोटोमध्ये हायटेड दिसतं ना, तर त्यांनी काय केलं की ह्याला फोटोमध्ये बुटका करून टाक. डायरेक्ट प्रिंटच छोटी केली. चला आता आतमध्ये जातो. शक्यता आम्ही दाखवू नाही शकत आतमध्ये तुम्हाला, पण ठीक बघू. आम्ही फुल ट्राय मारू आतमध्ये दाखवायचं. अलाउड नाही आता, काय करू शकत नाही त्याच्यात. डायरेक्ट घरी सांगू. एक्सपिरियन्स डायरेक्ट घरी सांगू. समजलं. ही खंडोबा देवांची तलवार आहे, जी ते वापरायचं. जे त्यांच्या सिरियलमध्ये तुम्ही बघितलं पण असताल. हीच आहे ती जी तलवार जी आहे ना त्यांच्या हातात जी होती मोठीशी. आणि हिला खंडा तलवार म्हणतात. काय खंडा तलवार लिहिलेलं पाहिजे. बघू शकता तुम्ही. खूप काय असं या देवळात आहे, खूप आहे. तुम्हाला बघण्यासारखं तर तुम्ही या इकडे दर्शन घ्या नीटपणे. हा तर आम्ही छोटा गड घेतला. अजून उद्या मोठा गडचा नवीन ब्लॉग येणार, तो पण तुम्हाला आम्ही पूर्ण दाखवू. प्रयत्न करू पूर्ण दाखवायचा. दाखवू. पालखीचं आहे गाईस. पालखी आता
दुसरी पालखी आहे मेन पालखी पण अजून आहे पण ती दाखवणार नाही ना ती दाखवणार नाहीत ना तुला सगळी स्टोरी घरी सांगतो मी. अच्छा ठीक आहे ऐक ऐक हे बघ हे बघ ऐक आता ते तुम्हाला दाखवतो गाईस बोलते बोल इकडनं दाखव दुसऱ्या side. इकडनं दुसऱ्या बिल्डिंगला तुम्हाला दाखवतो आम्ही आपलं घर कुठून कुठे आहे ते? आलोय. हा तर रॉक्स बघितला गेलो ना कुठे आपलं घर लावतो, असेल? कळणार पण नाही घर. माझं आपलं घर ना हे बघ ते बघ तिथे. ते वाटतंय मला तेच आहे. कुठलं हे बघ ते हे ना? मंदिर इकडे ना हे बघ. तो बघ तो बघ तो माझा बोट बोट घे तू तो बोट मेन बोट रोडच्या इथे तो कॅमेरा बघा. तिथे थोडं तो जो तिकडे जी बिल्डिंग आहे ना ती 3 फ्लोअरची ती वाले तो वाला सीन आहे मंदिर इथे एक्झॅक्ट समोर तिथे घर आहे आपलं उद्याच्या दिवशी तर अजून हाईट असणार. हे तर नॉर्मल आहे हे हे तर normal आहे. ट्रेलर आहे हे ट्रेलर आहे पिक्चर बहुत आहे आगे गाईज पहिली गोष्ट आता खूप लेट झालाय सांगायला पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा तिथे वरती गेलो ना देवळामध्ये भाई तेव्हा कसली फिलिंग झाली माहिती का अशी काटा रांगावर अशी गरम गरमची फील झाली ना मी आता माझं तर मानसने कसं सांगितलं माझ्यासोबत feeling पण झालं खरंच तसं वेगळं. असं पण वाटलं एक की काहीतरी- अशी फॅक्ट म्हणजे ते ऐक म्हणजे असं वाटलं की काहीतरी असं एक झोन आहे ना त्या झोनच्या पार गेले असं ती बॉडी एकदम हलकी झाली सारखी वाटली फुल एकदम वेगळं वाटलं भाई खरं मजा आणि आम्ही खूप फटाफट चढलो एक्साइट एवढा होता की आम्हाला कळलं नाही आम्ही अक्षरशः एवढा मोठा आम्ही गड अर्धा पाऊन तासाचा गड माहिती का आम्ही मस्त टाइमपास करत एक्साइटमेंट आहे आलो की महाराजांना जसं करून घ्यायचं होतं आमच्याकडे काही माहित नाही काय माहिती बघू अजून पुढे जाता नाही आता जाणून जाणू पाहिजे आहे पण तिकडे पण रेकॉर्डिंग नाहीये रेकॉर्डिंग मग करून इकडे नाही ब्लॉग शकत. एंड करावा लागेल तर मी हा ब्लॉग इथे एंड करतो होप सो आणि तुम्हाला ते- टेक केअर अँड बाय बाय पाऊस पडतो